येऊरमधल्या संजय गांधी नॅशनल पार्कच्या परिसरात बांधण्यात आलेल्या अनधिकृत हॉटेल्स आणि पब्सवर ठाणे महापालिका आणि वर्तकनगर पोलीस स्थानक यांच्या वतीनं मोठ्या कारवाईला आज सुरुवात झाली। ठाणे महापालिकेची ही चौथी धडक कारवाई आहे। येऊर परिसरात 9 हॉटेल्सवर आणि शाळांपासून 100 मीटरच्या हद्दीत असलेल्या पानटपऱ्यांवर तसंच ठाणे शहरांमधल्या वेगवेगळ्या ठिकाणांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं। तसंच या ठिकाणी पुन्हा अवैध बांधकाम करण्यात आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले। येऊरच्या पायथ्याशी काल झालेल्या आदिवासी समाजाच्या आंदोलनात आमदार जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड या सहभागी झाल्या होत्या। तसंच आमदार आव्हाड यांनीही येऊरमधल्या अनधिकृत हॉटेल्सबाबत ट्विट केलं होतं। त्यानंतर येऊर परिसरात आज मोठ्या प्रमाणात कारवाईला सुरुवात झाली। 3 दिवस आपण ठाणे सिटीमध्ये ही कारवाई घेतली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण मुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। विशेषतः शाळा महाविद्यालय त्याचे पेरिफरीमध्ये 100 मीटरचे आत जेवढे अंमली पदार्थ विक्रय केंद्र किंवा पानटपरी आहे ते आपण तिथून आपण हलवलं आहे। येऊर भागामध्ये आज जी कारवाई आहे यामध्ये मोठे स्ट्रक्चर्स आणि मोठ्या स्थापनावर आपण फोकस करत आहोत। दिवसभरात 8 ते 10 लोकेशन्सवर काम करण्याचं नियोजन आहे। स्ट्रक्चर परिसर खूप मोठा आहे म्हणून हा खूप वेळ खाऊ प्रक्रिया आहे। आपली 3-4 टीम्स पॅरलली काम करत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।